महागाई असो, लेखाची असो, शेतकऱ्याचे प्रश्न असो, डॉक्टर मनमोहन सिंग किंवा मी आणि आमच्या सरकारने देशाची सत्ता केली त्यावेळेला पेट्रोलचा भाव 71 रुपये लिटर होता. मोदींनी आश्वासन दिलं, काय आश्वासन दिलं? 50 दिवसामध्ये मी पेट्रोलच्या किमती कमी असतो. हे आश्वासन दिलं कधी? 2014 मध्ये. आज 3650 दिवस झाले. 50% दर कमी होता. त्यावेळेला असा दर 106 रुपये लिटर झाला. म्हणजे आश्वासन 71 50% आणि वस्तुस्थिती 106 लिटर अतिभाव. घरगुती गॅस मोदींनी सांगितलं की गॅसचा दर 410 रुपये एका सिलेंडरवर आहे, तो मी कमी करणार. आज काही दिवसात 410 नाही तर 1160 झाला. म्हणजे 410 वरून 1000 वर गेला. मोदींनी तिसरं आश्वासन दिलं की तरुण मुलांना मी रोजगार देणार आणि त्यासाठी माझा जो निर्णय आहे तो दरवर्षी 2 कोटी मुलांना मी नोकऱ्या देणार. 10 वर्षामध्ये नोकऱ्या कमी झाल्या. आज हिंदुस्थानामध्ये जेवढी तरुण मुलं आहेत त्याच्यातल्या 86% मुलं ही बेकार आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही. अशा अनेक गोष्टी घडतात. त्याचा अर्थ हा की शब्द द्यायचा, आश्वासनं द्यायची आणि कृती उलटी करायची ही जर नीती मोदींची असेल तर त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही, हा निकाल आपल्याला घ्यावा लागेल. सत्तेचा उन्माद काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवलं आणि त्याची उदाहरणं द्यायची नाही. राष्ट्र म्हणून राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री मोदींच्या टीका केली. आज आदिवासी मुख्यमंत्र्यांना भारताच्या तुरुंगात टाकले. गेले 6 महिने मुख्यमंत्री जेलमध्ये. देशाची राजधानी दिल्ली, तिथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय उत्तम प्रशासन, शाळा चांगल्या, हॉस्पिटल चांगले, लोकांना सुविधा जास्तीत जास्त, भ्रष्टाचारावर नियंत्रण. केवळ मोदींच्या टीका केली. आज अरविंद केजरीवालला तुरुंगामध्ये टाकलं. त्याचे 4 वर्षी ते तुरुंगात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांनी विरोध केला. त्यांचे 3 मंत्री आणि आमदार आज तुरुंगामध्ये. सत्ता असते ती लोकांच्या भल्यासाठी असते, लोकशाही जगवण्यासाठी असते आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम आज या ठिकाणी होत असेल तर तुमची माझी जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा आणि त्यांच्या विचाराचा 100% पराभव करणं हेच काम उद्याच्याला करायचे आणि त्याच्यासाठी आपण तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो. माझे 2 शब्द सोडतो. शरद पवार नागरिकांना आवाहन करत होते. केंद्र सरकारच्या विरोधात ते बोलत होते. मोदी सत्तेत आल्यापासून इंधन महागलेलं आहे. 71 रुपयांचं पेट्रोल 106 रुपयांवरती पोहोचलं आहे. लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ती लोकशाही आपल्याला वाचवायची आहे. महाराष्ट्रामध्ये शिवा संघटना नावाची संघटना आहे. अखिल भारतीय हिंदी संघ त्याचे प्रमुख पंतप्रधान
दोन्ही यांच्याच्या सगळ्या सहकार्याने आघाडीला पूर्ण ताकदीने मदत हा सोहळा करण्यासाठी निर्णय घेतला. त्याच्या अंतकरणाला भासून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवा संघटना नावाची संघटना आहे. अखिल भारतीय हिंदी सेवा योग संघ त्याचे प्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे आज धोंडे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्य